नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। शिक्षक पात्रता परीक्षेची प्रमाणपत्रे व 1 सप्टेंबरपासून वाटप। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दिनांक 10 नोव्हेंबर 2024 रोजी घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला। या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची पात्रता प्रमाणपत्रे जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक कार्यालयात प्राप्त झाली असून त्याचे वितरण 1 ते 9 सप्टेंबर या कालावधीत कार्यालयीन वेळेत करण्यात येणार आहे। प्रमाणपत्र रिसीव्ह करण्यासाठी उमेदवारांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे। यासाठी उमेदवारांनी परीक्षा प्रवेशपत्र, गुणपत्रिका, DTL, B.एड उत्तीर्ण प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, दिव्यांग प्रमाणपत्र, माजी सैनिकाचा पुरावा लागू असल्यास, तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे, अन्यथा उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही। जिल्ह्यात ही परीक्षा एकूण 11 केंद्रांमध्ये पार पडली होती। या केंद्रातील पात्र उमेदवारांची सविस्तर यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे। उमेदवारांनी दिलेल्या तारखांमध्ये सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून प्रमाणपत्र प्राप्त करावे असे आवाहन जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील यांनी केलं आहे। तर ही होती शिक्षक पात्रता परीक्षेच्या प्रमाणपत्राबद्दल आलेली एक नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका।